सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट 1 ने सराईत घरफोड्या करणाऱ्या आरोपीला जेरबंद करत मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत 10 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून तब्बल 9 तास 90,000 रुपयांच्या किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त किरणकुमार चव्हाण तसेच गुन्हे शाखेचे उपायुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अविनाश मुगुळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली आहे। पोलीस अंमलदार प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, संदीप भांड, प्रशांत मरकड, विशाल काठे, विशाल देवरे, अमोल वर्तक, अमर शेख, राहुल पाटोळे आणि इतर पथकाने ही कारवाई यशस्वीपणे केली आहे। तपासादरम्यान आरोपी विशाल काठे, प्रशांत मरकड आणि विशाल देवरे यांना ताब्यात घेतलंय। चौकशी दरम्यान त्यांनी शहरातील विविध भागांमध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली असून आणखी काही गुन्ह्यांचा तपास सुरू आहे। या कारवाईमुळे नाशिक शहरातील घरफोडीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे। जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक जिल्हा आणि येवला तालुक्यात 2 एप्रिल रोजी झालेल्या भीषण अवकाळी पावसामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडलाय। या पावसामुळे हातातोंडाशी आलेला गहू, द्राक्ष, कांदा आणि मका या पिकांचे अतोनात नुकसान झालंय। या गंभीर परिस्थितीची दखल घेत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा प्रशासनाला युद्ध पातळीवर पंचनामे करण्याचे निर्देश दिले। मंत्री भुजबळ यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत अशा सूचना त्यांनी दिल्या। शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्यासाठी अहवाल त्वरित सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले। मदत प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची दिरंगाई सहन केली जाणार नाही असा कडक इशाराही देतानाच प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे त्यांनी स्पष्ट केले। या संकट काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं त्यांनी नमूद केलंय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरात काल रात्री उशिरा एक धक्कादायक घटना घडली। शहरातील वन विभागाच्या समोर असलेल्या इलेक्ट्रिक पोलला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोल भोवती लावण्यात आलेल्या फायबरच्या आवाराने पेट घेतल्यामुळे ही आग वेगाने पसरली आहे। काल रात्री सुसाट्याचा वारा असल्याने आगीने आणखी रौद्ररूप धारण केलं होतं। घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवलंय। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा अनुचित प्रकार घडलेला नाहीये। मात्र या घटनेमुळे मनपाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात असून अशा प्रकारच्या साहित्याचा वापर कितपत सुरक्षित आहे असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक विरारी, धुळे। नाशिककर, स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे, म्हणून ओला, सुका आणि इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा करा। ओला कचरा म्हणजे स्वयंपाकघरातील उरलेले अन्न, फळभाज्यांचे अवशेष आणि इतर नैसर्गिक कचरा, हे सर्व हिरव्या कचरा पेटीत टाका। सुका कचरा म्हणजे कागद, प्लास्टिक, कपडे, काच व धातूच्या वस्तू, हा कचरा निळ्या कचरा पेटीत टाका। आणि इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे फोन, संगणक, टीव्ही, चार्जर, बल्ब, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व वैद्यकीय साधने, हा कचरा वेगळा जमा करून घंटागाडीतील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्त करा, कारण स्वच्छ शहर ही आपली जबाबदारी आहे। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। रेंडाळे ते ममदापूर रस्त्याच्या कडेला एका मादी जातीच्या हरणाचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून हरणाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाहीये। मिळालेल्या माहितीनुसार रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना उशिरा हरणाचा मृतदेह दिसून आला। त्यांनी तत्काळ स्थानिक नागरिकांना व वन्यजीव प्रेमींना याबाबत माहिती दिली आहे। हरणाच्या शरीरावर कोणत्याही जखमांच्या खुणा प्राथमिकदृष्ट्या दिसत नसल्याने पाण्यासाठीची वणवण किंवा अंतर्गत आजार यामुळे मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवला जातोय।
घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आलाय. वन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा केल्यानंतर हरणाचा मृतदेह उत्तरीय तपासासाठी हलवण्यात येणार आहे. विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल असे वन विभागाकडून सांगण्यात आले. या भागात वन्य प्राण्यांचा वावर मोठा असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारी येवला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. दिंडोरी तालुक्यातील वणी येथे जगदंबा माताच्या मंदिराजवळील श्री हनुमंतरायाचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आलाय. यावेळी श्री हनुमान उत्सव समितीच्या वतीने सकाळी 5 वाजल्यापासूनच भरगच्च कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. यावेळेस परिसरातील नागरिकांना 1000 किलोचा केसर आंब्याचा रस हा रत्नागिरी जिल्ह्यातून मागवण्यात आला होता व अंदाजे 6 ते 7 हजार लोकांना मांडाळचा म्हणजेच खापरावरची पुरणपोळी महाप्रसाद मधून भाविकांना देण्यात आला. यावेळी सायंकाळी 6:30 वाजल्यापासून महाप्रसाद हा भाविकांसाठी सुरू करण्यात आला होता. यावेळी सेवा मंडळाचे पदाधिकारी यांनी भाविकांच्या सेवेसाठी मोलाचे सहकार्य केले. महाप्रसादासाठी वणी परिसरातील व वणी गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. एका गल्लीमध्ये ग्रामस्थांनी पुरणपोळीचा महाप्रसाद म्हणून आस्वाद घेतला तर जगदंबा मातेच्या चौकामधील असलेल्या पटंगणात महिला भगिनींनी महाप्रसादाचा आनंद घेतला. महाप्रसादाचा कार्यक्रम रात्री 11 वाजेपर्यंत सुरू होता. काय सांगा काय नाही आमचं म्हणणं एवढं का व्यवस्था एकदम चांगली केली. रस पहिलाच झाला ना हा? सर्व जेवण कसं आहे? जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी शामराव सोनोने वणी. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. ख्रिस्ती बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या येशू ख्रिस्तांचा बलिदान दिन म्हणून पाळल्या जाणाऱ्या गुड फ्रायडे निमित्त शहरातील सिक्रेट हार्ट चर्च कॉन्व्हेंट हायस्कूल या परिसरात वधस्तंभाची मिरवणुकीस सुरुवात झाली आहे. ख्रिस्ती बांधवांनी गुड फ्रायडे निमित्त शहरातील प्रमुख मार्गाने मिरवणूक काढली आहे. यावेळी ख्रिस्ती बांधव हातात क्रूज घेऊन व श्वेत वस्त्र परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाले होते. या मिरवणुकीत येशू ख्रिस्तांच्या जीवनातील विविध प्रसंग साकारण्यात आले होते. येशूला क्रूसावर चढवण्यात आलं होतं तो क्षण या जिवंत देखाव्याच्या स्वरूपात कलाकारांनी सादर केला होता. या मिरवणुकीत ख्रिस्ती बांधवांनी वधस्तंभ खांद्यावरून वाहून नेत हा शोक दिवस पाळलाय. येशू ख्रिस्तांनी ज्या दिवशी क्रूसावर आपले बलिदान दिले तो दिवस गुड फ्रायडे म्हणून पाळला जातो. ख्रिस्ती बांधवांची शहरात 3 ते 4 प्रमुख प्रार्थनास्थळे असून तेथे यानिमित्ताने धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. इगतपुरी येथील सॅक्रेड हार्ट चर्चमध्ये फादर झेवियर यांच्या प्रवचनाचं आयोजन देखील करण्यात आले होते. यावेळी त्यांनी वधस्तंभावर येशूंनी उच्चारलेल्या हे बापा त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात हे त्यांना कळत नाही. मी तुला खचित सांगतो आज तू माझ्यासोबत सुखलोकात असशील. बाई पहा हा तुझा मुलगा, मुला पहा ही तुझी आई. माझ्या देवा तू माझा त्याग का केला? मला तहान लागली आहे, पूर्ण झाले आहे. हे बापा मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. ह्या 7 वाक्यांवर प्रवचन दिले. या प्रसंगी चर्चचे धर्मगुरू फादर झेवियर, सर्व सिस्टर, इतर सर्व ख्रिस्ती बांधव उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सुमित बोधक, इगतपुरी. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस. आपको नॉलेज रील्स से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं. प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं. हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5000 से. ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं. अगर 5000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए. अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है,
आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टोर मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे, मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मुळे अखाती देशातून भारतात पुरवठा केल्या जाणाऱ्या घरगुती व्यावसायिक गॅस पाठोपाठ आता एलपीजी गॅसची देखील मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली। मनमाड शहरात एकमेव असलेला गो गॅस पंप ड्राय झाला असून एक आठवड्यापासून पंपावर एलपीजी गॅस मिळत नाहीये। त्यामुळे शेकडो वाहनधारकांची गैरसोय झाली असून सर्वात जास्त फटका शाळे विद्यार्थी सोडणारी रिक्षा व्हॅन आणि स्कूल बसला बसत आहे। काय नाव हो आपलं आणि काय परिस्थिती तुमच्या गॅस पंपावर? मी ऑटो एलपीजी गॅस पंपाचा मॅनेजर अशोक केतू ठाकरे आहे। विद्युतजन्य परिस्थितीमुळे येथील गॅस उपलब्ध होत नाही, त्याच्यामुळे रिक्षावाल्यांचे, शाळेतल्या मुलं वाहणाऱ्या व्हॅनचे आणि इतर साऱ्या प्रायव्हेट गाड्यांचे बरेच हाल होत आहेत। किती दिवसापासून गॅस नाही आपल्याकडे? जवळपास शुक्रवार रात्रीपासून गॅस नाही आपल्याकडे। काय तुम्ही कंपनीकडे मागणी केली? कंपनीकडे मागणी केली आहे, कंपनी बुधवार गुरुवार बोलली होती, पण तसे काही उपलब्धता झालेली नाही कंपनीकडून अजून। दिवसभरात किती वाहनांमध्ये गॅस भरला जातो? 400 ते 500 वाहनांमध्ये गॅस भरला जातो दिवसभर। नाव सांग भाऊ तुझं, काय तिकडे नाव सांग तुझं आणि काय परिस्थिती आहे रिक्षाची? आणि तू हो, खूप बिकट परिस्थिती आहे आणि आम्हाला गॅस भेटत नाही, खूप अवकाळ आहे आमचं सर्व काही गाडीवरच आहे, त्याच्यामुळे खूप अवकाळ चालू आहे आमच्या रिक्षावाल्यांच्या। किती दिवसापासून गॅस नाही तुम्हाला? आम्हाला 2-4 दिवसापासून गॅस नाही, तर आमच्या गाड्या उभ्या आहे, त्याच्यामुळे खूप हे होतंय, तकलीफ होती। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी अमीन शेख, मनमाड। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। येथील धानोरे येथील शिवशक्ती मारुती धाम येथे हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या धार्मिक वातावरणात संपन्न झालाय। या महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे ऋषिकेश येथून आलेले हे श्री महंत गोपालगिरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। यावेळी भाविकांच्या वतीने आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराजांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी 7 वाजेपासून होम हवन आणि धार्मिक विधींना सुरुवात झाली। त्यानंतर हरिभक्त परायण दिलीप महाराज सदगीर यांचे कीर्तन रंगले। कीर्तनानंतर झालेल्या विशेष सोहळ्यात शिवसेना गटनेते गणेश शिंदे, उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे आणि मच्छू काका पवार यांनी श्री महंत गोपालगिरीजी महाराज यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांचा यथोचित सत्कार केला। या प्रसंगी गोकुळ पावळे, सागर शिंदे, नितीन कुक्कर यांच्यासह परिसरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। महंत रामेश्वर गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशक्ती मारुती धाम भक्त मंडळाने या उत्सवाचे नेटके नियोजन केले होते। दुपारच्या सत्रात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय। या धार्मिक सोहळ्यामुळे धानोरे परिसरात भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते। तसेच येवला शहर तालुक्यात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यामध्ये दक्षिणमुखी हनुमान मंदिर, मनमाड रोड, रोकडे हनुमान मंदिर, बदापूर रोड, वल्लभनगर येथील हनुमान मंदिर, नांदेड सर रेल्वे गेट जवळील हनुमान मंदिर, गंगा दरवाजा येथील हनुमान मंदिर, वडगाव येथील हनुमान मंदिर अशा विविध हनुमान मंदिरांमध्ये हनुमान जयंती शहरासह तालुक्यात उत्साहात साजरी करण्यात आली। सियावर रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की, गो माता की, धर्म की। आज प्रभू श्रीरामचंद्रांच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेला आपला नाशिक जिल्हा। या नाशिक जिल्ह्यात अंजनेरी पर्वतावर परम महाबली, परम पराक्रमी, रामभक्त हनुमानजींचा जन्म झाला। त्याच नाशिक जिल्ह्यात येवला या ठिकाणी धानोरे या गावी महाबली, महापराक्रमी वीर हनुमान यांची 51 फुटी महान अशी श्री मूर्ती इथं स्थापित झालेली आहे। या धानोरे गावी दरवर्षी सत्संगचा कार्यक्रम होतो हनुमान जयंतीनिमित्त। हनुमानजी महाराज हे प्रभू श्रीरामचंद्रांचे परम भक्त। हनुमानजी महाराज हे चिरंजीवी। हनुमानजी महाराजांचा जन्म झाला तसा हनुमानजी महाराजांना मृत्यू कधी नाही। हनुमानजी महाराजांविषयी सांगावे तेवढे थोडे आहे। गुणांची खान हनुमानजी महाराज। हनुमानजी महाराजांचे
तसेच प्रभू श्रीरामचंद्रांचे चरित्र जरूर जीवनात आणा. मनोजवम मारुतुल्यवेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरयुतमुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये श्रीरामदूतम शिरसा नमामि. वातात्मजम वानरयुतमुख्यम वायूचा वेग असणारे इंद्रियान विजयी बुद्धिमानात सुद्धा महान श्रेष्ठ महान बुद्धिमान असे हनुमानजी महाराज. हनुमानजी महाराजांच्या जीवनातून शिकायचं असेल तर बलोपासना करा. मी सर्व हिंदू बांधवांना हनुमान जयंतीनिमित्त आवाहन करतो की जीवनात हनुमानजी महाराजांप्रमाणे आपले शरीर सुदृष्ट बनवा. कुठलेही दुर्व्यसन करू नका. आज या येवला या ठिकाणी हे आपलं येवला गाव तालमीचं गाव म्हणून ओळखले जातं. गल्ली गल्ली तालमी आहे. प्रत्येक युवकांनी आजपासून संकल्प घ्या. कमीत कमी 50 जोर आणि 50 बैठका तरी मी सकाळी लवकर उठून व्यायाम करणार. मी निरोगी आयुष्य जगणार. परावलंबी मी जगणार नाही. आणि सर्व युवकांना तसेच तमाम हिंदू बांधवांना मी आवाहन करतो की आजपासून आपण रोज एक हनुमान चालीसाचा पाठ करू. संकटमोचन हनुमानजींच्या चरणी आज आम्ही प्रार्थना करतो. आज संपूर्ण जगावर जे युद्धाचं सावट आलेलं आहे, युद्धजन्य परिस्थितीत आपला देशसुद्धा होरपळायची शक्यता निर्माण झालेली आहे. अशा संकटकालीन परिस्थितीत संकटमोचन हनुमानजी आम्ही तुमच्या चरणी प्रार्थना करतो. हे युद्धाचं सावट दूर हो, गोरगरिबांची रक्षा हो, सर्वांचं हित हो, कल्याण हो. या संपूर्ण दुनियात जेवढे काही जीव आहे सर्वांचे दुर्व्यसन दूर हो, सर्वांचा ताप संताप पाप नष्ट हो, धर्माची विजय हो, सर्व सुखी हो, सर्वांना हनुमानजी महाराजांकडून शक्ती प्राप्त हो. आणि याप्रमाणे आज येवला या ठिकाणी नाशिक जिल्ह्या ठिकाणी संपूर्ण देशातच हनुमान जयंती उत्साहात साजरी होत आहे. या हनुमान जयंतीनिमित्ताने आज सर्वांनी रामनामाचा जप करावा, हनुमान चालीसाचा पाठ करावा, परस्परांना सहकार्य करावे, संकटकालीन परिस्थितीत एकमेकांची मदत करावी आणि आपलं शरीर सर्वांनी निरोगी ठेवावं असं मी या हनुमानजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि सर्व सुखी राहो, सर्व आनंदित राहो ही मी प्रार्थना करतो. सर्व युवकांनी धर्माचा मार्ग अवलंबावा व निरोगी राहावं एवढे बोलतो आणि मी थांबतो. पुन्हा एकदा मी सांगतो, प्रभू सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, धर्म की जय हो, गोमाता की रक्षा हो, सियावर रामचंद्र की जय एवढं बोलून थांबतो. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. जळगावच्या चाळीसगाव शहरातील हिरापूर रोड परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी 2,53,400 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. आबासाहेब जाधव हे पत्नी समवेत पुणे येथे मुलाकडे गेले असताना चोरट्यांनी घर बंद असल्याचा फायदा घेत त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटे उचकुटून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे. शेजाऱ्यांनी दरवाजा तुटलेला दिसल्याने ही घटना उघडकीस आली. दरम्यान घराच्या मागील बाजूस तोंडाला रुमाल बांधलेले 2 चोरटे फिरत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं असून पोलिसांकडून पुढील तपास चालू आहे. ही घटना साधारणतः 29 तारखेच्या रात्री घडली असावी. 30 तारखेला सायंकाळी हवेमुळे दरवाजे वाजत असताना शेजारच्यांनी आम्हाला कळवलं की दरवाजे उघडे आहेत का. तर मी त्यांना सांगितलं की चेक करून घ्या अगोदर, नंतर कळवा. तर त्यांनी सांगितलं की दरवाजे उघडे आहेत तुमचे दोघी बाजूचे. तर मी माझ्या नातेवाईकांना तिथे पाठवलं. नातेवाईकांनी मग नंतरमध्ये एंट्री करून चेक केलं. चेक करण्यात त्यांना दिसलं की सर्व घरामध्ये सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेलं आहे आणि अलमिरा वगैरे तोडलेल्या आहेत. सर्व मौल्यवान वस्तू वगैरे ते चोरांनी घेऊन गेलेले आहेत म्हणून. तसं तुम्ही पोलीसमध्ये काय फिर्याद वगैरे केली? नंतर आम्ही 30 तारखेला रात्री मी तिथनं निघून 31 तारखेला इथं आलो. नंतर सकाळीच पोलिसांना फिर्याद दिली की आमच्या घरामध्ये अशी अशी चोरी झालेली आहे असं. तर पोलीस साहेब आलेत, त्यांनी चेक केलं. त्यानुसार त्यांनी फिंगरप्रिंट्स वगैरे घेतलेले आहेत. त्यांनी सर्व गोष्टींची फिर्याद आम्ही पोलीस स्टेशनला नोंदवलेली आहे. ही घटना CCTVमध्ये पण काही झाल्याचं कळतंय? हो, CCTV मागच्या गल्लीमध्ये आहे CCTV. तिथनं 2 व्यक्ती जे आहेत तोंडाला मास्क लावलेल्या परिस्थितीत फिरताना साधारणतः 1 वाजता सुमारास आढळून आलेले आहेत. पोलीस पुढचा तपास करत आहेत. काय नाव आपलं? मी आबासाहेब देवराम जाधव. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सोजीलाल हाडपे, चाळीसगाव.
नाशिककर स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे म्हणून ओला सुका आणि इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा करा. ओला कचरा म्हणजे स्वयंपाकघरातील उरलेले अन्न, फळभाज्यांचे अवशेष आणि इतर नैसर्गिक कचरा. हे सर्व हिरव्या कचरा पेटीत टाका. सुका कचरा म्हणजे कागद, प्लास्टिक, कपडे, काच व धातूच्या वस्तू. हा कचरा निळ्या कचरा पेटीत टाका. आणि इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे फोन, संगणक, टीव्ही, चार्जर, बल्ब, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व वैद्यकीय साधने. हा कचरा वेगळा जमा करून घंटागाडीतील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्त करा. कारण स्वच्छ शहर ही आपली जबाबदारी आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. जुने धुळे परिसरात सध्या भुरट्या चोरांनी चांगलाच उच्छाद मांडला असून नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण आहे. जुने धुळे भागातील गल्ली नंबर 14 म्युनिसिपल कॉलनी येथील एका रहिवाशाच्या तब्बल 4 बकऱ्या अज्ञातांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. या चोरीमुळे संबंधित व्यक्तीचे अंदाजे 40 ते 50 हजार रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. सध्या परिसरात यात्रेचे मान मानता दिवस सुरू असल्याने सर्वत्र नागरिकांची गर्दी आणि धांदल उडालेली असते. नेमक्या याच परिस्थितीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी आपले हातसफाईचे उद्योग सुरू केले. मिळालेल्या माहितीनुसार केवळ 15 दिवसातच या भागातून तब्बल 8 जनावरे चोरीला गेल्याचा गंभीर दावा स्थानिक नागरिकांनी केला असून यामुळे पशुपालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. या वाढत्या चोरीच्या घटनांमागे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा थेट आरोप त्रस्त नागरिकांनी केला. पोलीस विभागाचे याकडे अजिबात लक्ष नाही. त्यांनी वेळीच गस्त वाढवून या चोरांचा बंदोबस्त करायला हवा अशी संतप्त प्रतिक्रिया नुकसानग्रस्त व्यक्तींनी दिली आहे. या प्रकरणी संबंधित नागरिकांकडून पोलीस ठाण्यात त्रितसर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सणासुदीच्या आणि यात्रेच्या काळात नागरिकांच्या मालमत्तेचे रक्षण करणे ही पोलिसांची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे पोलिसांनी केवळ बघायची भूमिका न घेता तातडीने तपासाची चक्रे फिरवावी आणि लवकरात लवकर या चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात अशी रास्त अपेक्षा जुने धुळे परिसरातील नागरिक आता व्यक्त करीत आहेत. पोलिसांच्या पुढील कारवाईकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे. बोलतोय जुनगावमधून, गली नंबर 14 म्युनिसिपल कॉलनी. माझे आहे ना 4 बकऱ्या चोरल्या गेलेले, कम से कम 40-50 हजाराचं नुकसान झालेलं आहे. डिपार्टमेंट काय लक्ष देतं नाही याच्यावर, तर लक्ष ठेवा. गुन्हा दाखल करायला जातोय, गाड्या पण येतील डिपार्टमेंटच्या इकडे फिरायला. मग याच्यावर काय कारवाई करायची तुम्ही सांगा. नेहमी प्रकार होतो. आणि या 15 दिवसामध्ये मतलब 8 जनावर गेलेले. ही यात्रा चालू आहे, त्याच्यामुळे लोकांनी लय फायदा उचलून घेतलं चोरांचं. चोर लोकांनी यात्रेमुळे मान मानता चालू आहे. मग त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे ना डिपार्टमेंटनी. ते 10 टायमाला होऊन गेलेले. लवकर चोरांना पकडा. जागृती प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. महाराष्ट्रातील 5वे शक्तीपीठ मानल्या जाणाऱ्या खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवीचा पारंपरिक रथोत्सव हनुमान जयंती अर्थात चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या पावन दिवशी मोठ्या उत्साहात पार पडलाय. रथोत्सवाच्या प्रारंभी विधिवत पूजा करून या सोहळ्याला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी धुळे मनपाच्या महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते रथाची पूजा करण्यात आली आहे. यानंतर धुळे शहरातील विविध भागातून एकविरा देवीचा रथ मार्गस्थ होत पारंपरिक नगर प्रदक्षिणा काढण्यात आली आहे. यावेळी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली असून जयदेवी एकविराच्या जय घोषात वातावरण भक्तिमय झाले होते. चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने पार पडलेला हा रथोत्सव भक्तांसाठी विशेष आकर्षण ठरलाय. श्री एकविरा देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्ट देवपूर धुळे एकविरा देवीच्या यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे. आज चैत्र शुद्ध पौर्णिमा निमित्ताने आई एकविरा मातेचा पूर्ण धुळे शहरातनं परिक्रमा करणारा पितळी रथ आणि त्यात चांदीची मोठी मूर्ती याचं ठेवून आई भगवतीची रथयात्रेला सुरुवात झाली आहे. रथयात्रा पूर्ण धुळे शहरातनं फेरी मारून कमीत कमी हे रथयात्रा 12 तास चालते. तर 12 तासाच्या या रथयात्रेत धुळे शहराचे नागरिक मोठ्या आनंदाने स्वागत करतात. स्वागत करून आई भगवतीचा आशीर्वाद घेतात, प्रसाद घेतात आणि आपला आनंद द्विगुणा करून घेतात. तर सगळ्या भाविकांना परत विनंती आहे की आता रथोत्सवात सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि आनंद द्विगुणा करून घ्यावा. धन्यवाद.
जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. मनमाड येवला महामार्गावरील मुखेडा फाटा येथे आज दुपारी एसटी बस आणि हिरकणी बस यांच्यात भीषण धडक होऊन अपघात घडलाय. या भीषण अपघातात 12 प्रवासी जखमी झाले असून परिसरात खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाल परी आणि हिरकणी या दोन्ही बस वेगात असताना समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज न आल्याने हा अपघात झालाय. धडक इतकी भीषण होती की दोन्ही गाड्यांच्या दर्शनी भागांचे मोठे नुकसान झाले. अपघाताच्या जखमींमध्ये जीवन बाबूराव माळी वयवर्ष 50, संतोष शिवाजी गायकवाड वयवर्ष 46, आकांक्षा राजेश भालेराव वयवर्ष 24, अनिता संतोष गायकवाड वयवर्ष 34, बाबूराव शंकर धुमाळ वयवर्ष 65, लीलाबाई बाबूराव धुमाळ वयवर्ष 50 आणि राहुल बापू जाणे वयवर्ष 36 अशी जखमींची नावे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलंय. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे, तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस. आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं. प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं. हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से. ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं. अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए. अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्टॉल मत करो. फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए. और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे. मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे.